गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण आलेलो आहोत लातूरच्या मानाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. ज्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतरच लातूरच्या विसर्जन मिरवणुका संपन्न झाल्या असे समजले जाते. दक्षिणेश्वर बाप्पा म्हणजेच औसा हनुमान गणेश मंडळ या मंडळाविषयी माहिती जाणून घेऊया या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून. नमस्कार सर, लातूरचे गणपती ब्लॉग सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. हे गणेश मंडळ कधी आणि कशामुळे सुरू झाले? मला आठवतंय तसं लहान असताना, आता हे नोंदणी आमची 58 वर्षापूर्वी, ॲक्च्युअल हे 58 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे, पण नोंदणी जर बघितली तारीख तर 1969ला हे स्थापन झालेलं आहे. आम्ही लहान सगळे मित्र होतो गल्लीतील, तर सायकलवर पुन्हा रिक्षामध्ये असे छोटे गणपती घेऊन आम्ही मिरवणूक काढायची इथंच गल्लीत, आणि मग गणपती बसवायला जायचा. त्यावेळी सुमारे छोटे छोटे गणेश मंडळ होते, मंडपाचे खर्च नव्हते, आणि असं वाटायचं लहानपणी की गणपती बाप्पा येणार म्हणजे एक आपलं चैतन्य आहे काहीतरी. आणि त्यामुळं मग आम्ही छोट्या छोट्या सगळ्या गल्लीतल्या, म्हणजे प्रत्येकाच्या घरी काही ना काही अडचणी होत्या, तरी पण सगळ्यांनी मिळून असं ठरवायचं की गणपती यावेळी आपल्याला करायचा आहे. आपल्या खिशातले 4 पैसे घालायचे आणि गणपती करायचा. छोटे गणपती आणून आम्ही बसवायचे ते 10 दिवस. त्यावेळी मंडपाचा खर्चही नव्हता, आणि तेव्हा सुरुवात झालेली. नोंदणी मात्र 1969 साली झालेली आहे. सुरुवातीच्या काळात उत्सव कसा साजरा केला जायचा? साधेपणाने व्हायचा. त्या काळात असे मोठे बँड, मोठे मंडप, देखावे असं काही फार नसायचे. लातूरात ठराविक मोजके गणपती असायचे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, केशवराजचा एक सगळ्यात जुना गणपती होता, जो की पणजोबा गणपती म्हणून बघितला जातो. आजोबा गणपती म्हणून आझाद चौकाचा बघितला जातो. तसा मानाचा गणपती म्हणून शेवटचा आमचा औसा हनुमान गणेश मंडळाचा गणपती पुन्हा नावाजायला लागला. त्याचं कारण असं की मी कॉलेजला असताना जेव्हा आराशी सुरू केल्या, मी आणि इथं बसवेश्वर कोळळे म्हणून आहेत, आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच इथल्या हे केलेल्या आहेत, सजावट केलेल्या आहेत. तर त्या हिशोबाने सजावटीतून आम्हाला बक्षिसं मिळत गेली, आणि सतत 11 वर्ष आम्ही पहिला क्रमांक पटकवल्यामुळं हा मानाचा शेवटचा गणपती. कारण लातूरकर सगळे गणपती बघायला रात्रंदिवस इथं गोळा व्हायचे. रात्री 3-3, 4-4 पर्यंत रांगा लागायच्या. म्हणजे देखावा कसा असेल कल्पनेच्या बाहेरचे होते. ताजमहल सुद्धा इथं केलेला आहे, सुवर्ण मंदिर केलेलं आहे, म्हैसूरचा पॅलेस केलेला आहे, खजुराहोचं मंदिर केलेलं आहे. जगातील सगळ्यात मोठं जे मंदिर आहे विष्णूचं, ते कंबोडियाचं आहे, आणि त्याला फेरी मारायला 3 तास 10 मिनिटाचा अवधी लागतो. ते पण मॉडेल इथं मी केलेलं आहे. तर अशा हिशोबाने सगळ्याच्या मनाला भावेल असा तो गणपती आम्ही इथं बसवायला सुरू केला. पहिल्या वर्षीच्या मंडळाच्या काही खास आठवणी किंवा अनुभव आहेत का? लातूरमध्ये पहिल्यांदा थर्मोकोलचं कामाचं या गणेश मंडळाने सुरुवात केली, आणि त्या मोठ्या मोठ्या आपल्या वास्तुरचना आहेत, मंदिराचे देखावे, ते इथूनच सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळं लोक जी बघायला गर्दी करायचे रात्रंदिवस, त्यामुळं सतत ह्या गणपतीच्या तिथं वर्दळ राहायची. रात्री 2-3 पर्यंत आम्ही लोकांना शिस्तीत त्या देखाव्यांना बघायला मोकळीक द्यायची. स्त्रिया, पुरुष असं कुठंही कोणाला त्रास न होऊ देता शिस्तीमध्ये पूर्ण गणपतीचं आम्ही देखावे बघण्यासाठी सोय करायचो. मंडळाच्या इतिहासातील एखादी अविस्मरणीय घटना सांगाल का? तशा अनेक घटना आहेत, पण मी सुवर्ण मंदिर ज्यावेळी केलं त्यावेळी लड्डूसिंग महाजन म्हणून नांदेडचे एक विश्वस्त होते, ते इथे बघायला आले. आणि आता ते इथं तो हे आहे त्याचं मॉडेलचा तुम्हाला हे बघायला मिळेल इथल्या बाजूला. तर त्यांनी ते मॉडेल नांदेडला घेऊन गेले, आणि तिथं जवळपास 1.5-2 वर्ष त्यांनी ते प्रिझर्व केलं. त्यांना एवढं आवडलं होतं ते, की मला त्यांनी एक चांदीची तलवार भेट दिली होती त्यावेळी. पिढ्याने पिढ्या चालत आलेली कोणती परंपरा जी अजूनही टिकून आहे? आमच्याकडे स्वच्छता व्यवस्थितपणे पाळली जाते.
आमचं मिरवणुकीचं मानाचा शेवटचा गणपती असल्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाचं काही ना काही खाणं पिणं असं चालू असतं. प्लेट टाकल्या जातात, पत्राळी पडल्या जातात. तो आमचा शेवटचा मानाचा गणपती जेव्हा मिरवणुकीच्या रस्त्यातून जातो तेव्हा शिस्त राहावी आणि स्वच्छता राहावी म्हणून सगळे कार्यकर्ते आमचे रस्ता झाडत जातात आणि कचरा कुंडीमध्ये कचरा गोळा करतात, जेणेकरून की जेव्हा आपण रस्त्यावरून जाऊ तर सकाळी असं वाटलं नाही पाहिजे की गणेशोत्सव झाला आणि किती घाण झाली. तर आम्ही ती स्वच्छ असे रस्ते करत मिरवणुकीच्या शेवटच्या कार्यापर्यंत जातो. यावर्षीच्या सजावटीचा मुख्य संदेश काय आहे? यावेळी तत्वमसी म्हणजे अय्यप्पा स्वामीचं मंदिर केलं. त्याच्या 18 पायऱ्या सोनेरी अशा असलेल्या 18 दोन्ही बाजूला दिवे असलेले हे आहे. तिथे एक फार मोठी गोष्ट केली जाते. 40 दिवस उपासना केलेला माणूस तिथे जाऊन आपली आराधना पूर्ण करू शकतो आणि त्या ठिकाणी खूपच त्याचं प्रस्थ आहे. आपण इकडे बघतो की काळे अंगात कपडे घातलेले, पायाला अनवाणी असलेले काही लोक खूप भक्तिभावाने अय्यप्पा स्वामीची अतिशय प्रचंड प्रमाणात श्रद्धेने कामं करतात. तर आमच्या मनात आले की बाबा आपण दक्षिणेचं एक टोक आहे, आमचा दक्षिणेश्वर गणपती पण आहे, तर त्या बाजूचं तत्वमसी जे आहे आपलं शंकराचार्यांनी केलेलं 4 मठाच्या स्थापनेपैकी एक तिकडला, तर तत्वमसीच्या महत्त्वानुसार आम्ही यावेळी अय्यप्पा स्वामीचं मंदिर निवडलेलं आहे. सामाजिक कार्यात मंडळ कोणकोणते उपक्रम राबवते? आम्ही दक्षिणेश्वर सन्मान सोहळा चालू केला, ज्यामध्ये पद्मविभूषण डॉक्टर कुकडे काकांना पहिला सन्मान दिला, चैत्राम आत्राम यांनाही दिला. असे 8 वेगवेगळे आम्ही सन्मान सोहळे दिलेले आहेत. आपले कार्य वेगळ्या पद्धतीने करणारा, ठसा उमटवणाऱ्या लोकांचे नाव आम्ही समाज मनात रुजलेल्या लोकांना एकत्र विचार करून असा सन्मान आम्ही देतो आणि तो विसर्जनाच्या काळात आम्ही तो ठेवलेला असतो आणि त्यांचा सन्मान आम्ही करतो. आपल्या मंडळाकडून समाजाला कोणता संदेश दिला जातो? आमचं एकच म्हणणं आहे की लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करायला सुरुवात केली, जसं इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी हे केलं, तर आत्ता तो काळ नाही आहे. आत्ता काय तर आपल्यातल्या वाईट भावना आणि वाईट संस्कार जे नोंदवले जात आहेत आत्ता सध्या, त्या गोष्टीपासून आपण परावृत्त होऊन चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव हा गणेशोत्सवच वाटला पाहिजे. त्यात कुठे फिल्मी गाणे, कुठे वेडेवाकडे अंगविक्षेप करून DJ लावून काहीतरी करायचं, पैसे उधळायचे, दारू प्यायची, तंबाखू खायचं, असं करत काही करण्यापेक्षा एक सांस्कृतिक आपला वारसा पुढे न्यावा, परंपरा आपली जपावी, या उद्देशाने हे कार्य पुढे सतत चालू राहावं. नव्या गणेश मंडळाला माझी हीच विनंती आहे की आम्ही ज्या पद्धतीनं प्रयत्न करतोय त्या पद्धतीने सगळ्यांनी केला तर गणेशोत्सवाला कुठलंही गालबोट न लागता पोलीस प्रशासनाला मदत करून, कारण त्यांचाही ताण प्रचंड वाढलेला असतो यावेळी, जेवढी मदत करता येईल तेवढी करून प्रशासनाला आपल्या बोटाला धरून आपण हे कार्य पूर्ण न्यावं आणि उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा. मंडळाची परंपरा, समाजकार्य आणि संस्कृती यामधला समतोल कसा जपला जातो? या मंडळात आम्ही लहानपणापासून ज्या पद्धतीने वागतोय, संस्कार जपलेत, ते पुढच्या पिढीपर्यंत पण राहायला हवेत. त्याचं कारण असं आहे की आम्ही, जसं विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात नाही. याचा अर्थ असा की आपण जे कार्य करतो ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे. आम्ही देखावे करताना बाहेरून काही आम्ही आणत नाही. मंडळाचा कार्यकर्ताच हा देखावा सादर करतो. देखाव्याचा पैसा जो आहे तो वाचवला जातो आणि मंडळाचा प्रत्येक माणूस त्याला मदत करतो. आमच्याकडे गल्लीतच 2-3 आम्ही आर्टिस्ट असल्यामुळं हे देखावे आम्ही स्वतः तयार केले. बाहेरचा कधीही खर्च ह्याच्यावर झाला नाही आमचा. आणि ह्याच पद्धतीने पुढच्या पिढीने पण हे करत राहावं आणि कार्य जे आहे ते परंपरेने पुढं जात राहावं आणि कुणालाही दुर्बुद्धी अशी सुचू नये की यांचा वारसा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने न्यावा आणि चांगल्या पद्धतीनेच हे कार्य पुढं जावं, हे व्हावं असं आम्हाला वाटतं.
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. इतिहास, संस्कृती आणि भक्ती जपणाऱ्या या मंडळाला आपण मनपूर्वक आभार करतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.